नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात काहीतरी गडबड किंवा खळबळ चालू आहे असं आपण ऐकतोय. अलीकडेच उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीत बरंच काही घडलं, बरेच काही उलगडे झाले, बऱ्याच काही तक्रारी झाल्या आणि काहीतरी गडबड चालू आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात काहीतरी मोठं होणार अशा प्रकारच्या देखील चर्चा माध्यमांमधनं सुरू होत्या. नेमकं काय घडलंय, या बैठकीत असं का घडलं, ही बैठक मुळात का बोलवण्यात आली होती आणि खासदारांच्या तक्रारी काय आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आत्ताच आमच्या धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, एकनाथ शिंदे जेव्हा दिल्लीवरनं परत आले त्यानंतर राज्यात ऑपरेशन टायगर परत एकदा राबवलं जाणार अशी चर्चा सुरू झाली आणि या चर्चेअंतर्गत ठाकरेंच्या सेनेतील खासदारांशी एकनाथ शिंदे पक्षाने आणि एकूणच महायुतीने संपर्क करण्यास सुरुवात केली. त्यांना आपल्या साईडला येण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या वगैरे वगैरे अशा बऱ्याच चर्चा रंगू लागल्या. पण या चर्चा खऱ्या होत्या का नुसता बोलण्यापुरता हे त्यांनाच माहिती. एकनाथ शिंदे हे ठाकरे पक्षातील खासदार आपल्या साईडला घेण्यासाठी बरेच प्रयत्न करतायत, कायदेशीर बाजू तपासून पाहतायत, खासदारांना पक्षांतर बंदी कायद्यातून कसं वाचवायचं याचं सुद्धा नियोजन करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी या संकटातून पक्षाला आणि स्वतःला वाचवण्यासाठी ही बैठक बोलावल्याची समजते. ही बैठक आधी दिल्लीत होणार होती, पण उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा रद्द झाल्यामुळे ही बैठक मग मुंबईत बोलवण्यात आली. मातोश्रीवर ही बैठक घेण्यात आली. उद्धव ठाकरेंनी खासदारांना अत्यंत भावनिक आवाहन केले. मी तुमच्याच जीवावर ही लढाई लढतो, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. इतर पक्षांच्या नेत्यांकडनं मला कळतंय की ऑपरेशन टायगरमुळे काही खासदार हे पक्ष बदलू शकतात किंवा माझ्या खासदारांना संपर्क केला जातोय, पण माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असं उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं. पक्षाशी एकनिष्ठ राहा असं संदेश सुद्धा त्यांनी खासदारांना दिला. या बैठकीत खासदारांना त्यांच्या तक्रारी, त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सांगण्यात आलं. पण मुळात विशेष एक गोष्ट म्हणजे या बैठकीत संजय राऊत हे उपस्थित नव्हते. मग खासदारांनी आपापल्या तक्रारी, आपापलं म्हणणं मांडलं आणि उद्धव ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरेंनी त्यावर त्यांना उत्तरं देखील दिली. अशी पूर्ण बैठक पार पडली. पण त्यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी एक मुद्दा उपस्थित केला. मुळात प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेवर परत जाण्याची खूपच इच्छा होती. तशीच इच्छा आदित्य ठाकरे यांची सुद्धा होती. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर वारंवार ही जागा शिवसेनेचीच आहे असं म्हटलेलं आहे. प्रसार माध्यमात देखील आदित्य ठाकरेंनी असं मत प्रदर्शित केलेलं आहे. पण महाविकास आघाडीकडनं शेवटी शरद पवारांचं नाव निश्चित झालं आणि त्यांनी अर्ज देखील भरला. यावरच प्रियंका चतुर्वेदी नाराज होत्या. शरद पवारांना राज्यसभेवर महाविकास आघाडीतर्फे पाठवायचं हा उल्लेख सर्वात अगोदर संजय राऊतांनी केला. हाच मुद्दा मांडून प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की संजय राऊतांनी सर्व खासदारांना किंवा पक्षाला विश्वासात न घेता अशी घोषणा केलीच कशी. यावर उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू सावरताना म्हटलं की त्यांना काहीही म्हणू देत, शेवटी निर्णय घेणारा हा मी आहे, त्याच्यामुळे हा निर्णय संजय राऊतांनी घेतला असं समजू नये. पण या उत्तराने प्रियंका चतुर्वेदी काही समाधानी झाल्या नाहीत. त्यांनी आय वॉन्ट टू प्रोटेस्ट असं स्पष्ट शब्दात बैठकीत सांगितलं. उद्धव ठाकरे बोलत असताना त्यांचं बोलणं थांबवून प्रियंका चतुर्वेदींनी आपली तक्रार मांडली. त्यामुळे हे प्रकरण आता संजय राऊत विरुद्ध प्रियंका चतुर्वेदी असं होतंय का हे बघावं लागेल. याशिवाय काही खासदारांनी आदित्य ठाकरेंची सुद्धा तक्रार केली.
आदित्य ठाकरे हे मुंबईच्या बाहेर निघत नाहीत. राज्यातील कार्यकर्त्यांसोबत त्यांचा अजिबात संवाद नाही. ते राज्यात फिरत नाहीत. मग पक्ष प्रस्थापित कसा होणार, पक्षाचं एक्सपान्शन कसं होणार किंवा पक्ष मोठा कसा होणार, असा सवाल खासदारांनी मांडला. आदित्य ठाकरेंनी बैठकीत यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. पण सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या या तक्रारीवरती सुद्धा आदित्य ठाकरे अत्यंत नाराज झालेले होते. शेवटी उद्धव ठाकरेंनी सर्वांची समजूत काढत ही बैठक संपवली. तर मित्रांनो, या सर्व परिस्थितीबद्दल आपलं काय मत आहे, आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.